महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये अर्ज घेण्यासाठी म्हणजेच तिकीट घेण्यासाठी जी आहे ती भली मोठी रांग पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयातही नागरिकांची गर्दी पाहायला मिळालेली आहे। आपण ज्या ठिकाणी पाहत असाल तर हे सर्व उत्सुक पदाधिकारी जे आहेत ते पाहायला मिळतात। काही जण कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यासोबतच त्यांना अशा अपेक्षा आहे की यावेळेस तिकीट आम्हाला मिळेल, विजय आमचा होईल आणि त्यासाठी यांची गर्दी जी आहे ती या कार्यालयामध्ये पाहायला मिळते। आपण जर पाहत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारी जी आहे ती त्यांना दिली जाते, अर्ज दिला जातोय। काय सांगाल, अर्ज समोर घेऊन बसलेला आहात, उमेदवारांचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे, पक्षातून तुम्ही कुणाकुणाला उमेदवारी देण्यासंदर्भात कोणती नियमावली गाठवलेली आहे? आता इथे इथून तिथून सगळे उमेदवारच आहे, त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात प्रथम म्हणजे एकनिष्ठता। लोकसभा विधानसभेमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं ते दुसरा, तिसरं म्हणजे त्यांनी पक्षाच्या आंदोलनात किती भाग घेतला, कुठं भाग घेतला, 3 पक्षासाठी कोर्टासमोर उभं राहिले की नाही हे पण, पक्षासाठी कोर्टासमोर म्हणजे अटक झाली किंवा कोर्टासमोर उभं राहता ते, आणि बाकी एकंदरीत तुमचा मतदारसंघ म्हणजे त्या मतदारसंघामध्ये तुमच्या लोकांशी कसा संपर्क आहे, संपर्क कसा आहे, तुम्ही लोकांशी काय कोणत्या आणि कशा भाषेत तुम्ही बोलता, या सगळ्या दृष्टिकोनातून तो विजय होतो। बरं, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त तुमच्या समोर कोणतं आव्हान असणार आहे? कारण तुमचे प्रतिस्पर्धी देखील खूप ताकदवर आहेत, तुम्ही देखील या ठिकाणी तयारी केलेली आहे, म्हणजे तुमचे कार्यकर्ते आहेत। असू द्या ना, काही फरक नाही पडत। आपण त्यांना ताकदवर, आपण जरी म्हटलो ताकदवर आहे बरं का, आपण आणि त्याला पाडायचं आहे। बरं, जो ताकदवर असतो तो ताकदवर म्हणून त्याला पाडायचं, ही जिद्द निर्माण केली पाहिजे। बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी गर्दी पाहताय तुम्ही, खालच्या मजल्याला जी गर्दी आहे, तुमच्या समोरही उमेदवारीसाठी या ठिकाणी बरेच जण आलेले आहेत, तर आता किती जणांनी अर्ज घेतले, किती संख्या जाऊ शकते अर्ज घेणाऱ्यांची? नाही, संख्या ती जवळपास 300-400 जरी होतील कसं, किंमत 500। आता 500मधून त्याचा फॉर्म भरून घेणार, नंतर आम्ही त्या ठिकाणी मग विचारपूस, चौकशा, सर्वे, वेगवेगळ्या पद्धती सर्वे, नंतर मग मुंबईहून काही टीम येणार, काही आमच्या इकडची ग्रामीणची टीम, काही लोकलची टीम, असं त्या ठिकाणी हे करणार। आणि माणूस परफेक्टली त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे, निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटलाच आम्ही तिकीट देणार। बरं, म्हणजे विजयाचं गणित जे आहे ते चंद्रकांत खैरे आणि यांच्या सहकार्याने बांधून ठेवलेलं आहे। या ठिकाणी पाहत असाल तर हे सर्व महिला पुरुष आहेत आणि यांची हीच इच्छा आहे की आम्हाला ते तिकीट मिळावं आणि ही निवडणूक लढवावी। त्यासाठी चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी अर्ज वाटप केले जाते। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जास्तीत जास्त संख्या जी आहे ती उमेदवारांची देखील या ठिकाणी पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।